राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। शेतकऱ्यांसाठी आली मोठी बातमी। नमो योजनेचा 8वा हप्ता कन्फर्म। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज खात्यात जमा होणार। विदर्भ ते मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र 14 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरीचा निधी सुरू होणार। आज 1 वाजेपासून तर रात्री 7 वाजेपर्यंत पैसे जमा होणार। नमो शेतकरी योजनेसाठी कोण पात्र कोण अपात्र याची सविस्तर माहिती मित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आताच तुमच्यासोबत एक दिलासादायक बातमी शेअर करतो। महाराष्ट्रातील शेतकरी बांधव खूप दिवसांपासून ज्याची वाट पाहत होते तो नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता खात्यात जमा होणार आहे। पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच निधी सरकणार आहे अशी अत्यंत महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती सरकारकडून आली। त्यामुळे बळीराजाच्या आर्थिक अडचणी थोड्या तरी कमी होतील। आता विशेष म्हणजे या हप्त्यासाठी राज्यातील एकूण 14 जिल्हे पात्र ठरलेले आहेत। आज दुपारी 1 वाजेपासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यात नमो योजनेचा 8वा हप्ता जमा होणार असल्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा समाधानाचं हास्य पाहायला मिळत आहे। आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की 14 जिल्हे नेमके कोणते आहेत? तर शेतकरी बांधवांनो लक्षात ठेवा, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळवण्यासाठी काही ठराविक पात्रता अटी सरकारकडून ठेवण्यात आल्या आहेत। ज्या पद्धतीने केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ दिला जातो त्याच धर्तीवर राज्य सरकारची योजना आता प्रत्यक्षात लाभ देत आहे। आज शेतकरी बांधवांच्या खात्यात नमो योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे। याबद्दल आता कोणतीही शंका उरलेली नाही। त्यामुळे सध्या आर्थिक अडचणीत सापडलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळेल। मात्र इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपली नावे यादीत आहेत का नाही हे आवर्जून तपासून घ्यावं, कारण यादीत नाव असेल तरच तुमच्या बँक खात्यात निधी नक्की जमा होईल। आता इथे एक अत्यंत महत्त्वाची माहिती लक्ष देऊ नये का, या योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि 8वा हप्ता खात्यात हवा असेल तर शेतकऱ्यांनी 3 आवश्यक अत्यंत महत्त्वाची कामं पूर्ण केलेली असणं अत्यंत गरजेचं आहे। कारण जर ही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण राहिली तर तुमचा हप्ता मध्येच अडकण्याची पूर्ण शक्यता आहे। सरकारकडून याबद्दल आधीच स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत आणि शेतकऱ्यांना वेळेत सतर्क सुद्धा करण्यात आलं। त्यामुळे ही सर्व कामं वेळेत आणि योग्य पद्धतीने पूर्ण केली तर निधी मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही। म्हणूनच आपल्या अर्जाची आणि कागदपत्रांची स्थिती एकदा नक्की तपासून घ्या। ही माहिती तुम्ही घर बसल्या ऑनलाईन सुद्धा सहज पाहू शकता। तर नमो शेतकरी योजनेचा निधी नेहमीच PM किसान योजनेचा हप्ता मिळाल्यानंतरच दिला जातो, हे तुम्हाला माहीतच आहे। आता केंद्र सरकारकडून हप्ता जमा झाल्यामुळे राज्य सरकार सुद्धा आपला निधी सोडण्यासाठी पूर्णपणे तयार झालं। आज दुपारी 1 वाजेपासून DBTच्या माध्यमातून पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे। मात्र शेतकरी बांधवांनो, सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आलंय की आजच थेट तुमच्या बँक खात्यात हा निधी जमा होईल। संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने होत असल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही, पैसे थेट खात्यात जमा होतील। आता बघा, तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला लवकरच मिळू शकतो अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली। त्यामुळे अनावश्यक काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका। मात्र शासनाने सांगितलेल्या 3 महत्त्वाच्या कामांकडे सुद्धा दुर्लक्ष करू नका, अन्यथा त्याचा जोरदार फटका तुम्हाला बसू शकतो। आता अनेक वेळा असं होतं की पात्रता असून सुद्धा केवळ टेक्निकल प्रॉब्लेममुळे हप्ता खात्यात जमा होत नाही। अशा परिस्थितीत जवळच्या CSC केंद्रावर जाऊन आपल्या अर्जातील ज्या त्रुटी असतील त्या तुम्ही दुरुस्त करून घेणं आवश्यक आहे। यामध्ये eKYC आणि आधार लिंकिंग ही सगळ्यात महत्त्वाची कामं आहेत। ही प्रक्रिया पूर्ण असेल तरच हप्ता वेळेत आणि सहजपणे तुमच्या खात्यात सरकेल। आता हे सुद्धा नीट समजून घ्या, शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर फार्मर ID असणं अत्यंत महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे। ज्यांनी अजून सुद्धा फार्मर ID कार्ड काढलेलं नाही त्यांनी ते तात्काळ काढून घेतलं पाहिजे। त्यासाठी तुम्ही MyDBTच्या पोर्टलवर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता। त्याचबरोबर आधार कार्ड तुमच्या बँक खात्यासोबत लिंक असणं सुद्धा गरजेचं आहे। जर आधारची माहिती अपडेट नसेल तर ती ताबडतोब अपडेट करून घ्या, तरच DBTच्या माध्यमातून पैसा तुमच्या खात्यावर सरकेल। अन्यथा तुम्हाला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो। त्यामुळे या सर्व तांत्रिक आणि टेक्निकल गोष्टी तुम्ही वेळेत पूर्ण करून घ्या। असं केल्यास नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता थेट तुमच्या खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा होईल। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, यादी खूप महत्त्वाची आहे शेतकरी बांधवांनो, कारण यादीत नाव असेल तरच राज्यातील शेतकऱ्यांना नमो योजनेचा हप्ता मिळेल। बऱ्याच दिवसांपासून नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची सगळेच आतुरतेने वाट बघत होते। मध्येच अनेक वेळा आज हप्ता येणार, उद्या हप्ता येणार अशा बातम्या सुद्धा कानावर येत होत्या, पण प्रत्यक्षात हप्ता खात्यात जमा होत नव्हता। आता मात्र या संदर्भात मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः स्पष्ट भूमिका मांडली। त्यांनी सांगितलं आहे
आहे की KYC पूर्ण असणं अत्यंत गरजेचं आहे. हे सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे. अंगठ्याच्या बायोमेट्रिकच्या पद्धतीने किंवा OTPच्या माध्यमातून ही प्रक्रिया तुम्ही सहज पूर्ण करू शकता. ज्यांची KYC अजून सुद्धा पूर्ण नाही त्यांनी जवळच्या CSC केंद्रात जाऊन ती पूर्ण करून घ्यावी. सर्व अटी आणि प्रक्रिया पूर्ण असतील तर 8व्या हप्त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच मिळेल. अशा स्पष्ट सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार या योजनेच्या पहिल्या टप्प्यात सर्वात आधी हिंगोली जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर लातूर जिल्हा सुद्धा या योजनेमध्ये जोडण्यात आला. या दोन्ही जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता निधी जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. प्रशासनाकडून हिंगोली आणि लातूर या 2 जिल्ह्यांच्या लाभार्थ्यांच्या याद्या अंतिम करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी आपली KYC स्थिती तात्काळ तपासणं सुद्धा गरजेचं आहे, ज्यामुळे पैसे मिळताना कोणतीही अडचण येणार नाही. तसेच पुढच्या टप्प्यात कोणते जिल्हे येणार आहेत याकडे सुद्धा लक्ष ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण पुढील जिल्ह्यांमध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून निधी जमा केला जाईल. यानंतरच्या टप्प्यात शेतकरी बांधवांनो, चंद्रपूर आणि अमरावती या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. या दोन्ही जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. चंद्रपूरमधील प्रगतिशील बागायतदार शेतकऱ्यांसाठी ही आर्थिक मदत खूपच उपयोगी ठरणार आहे, कारण पिकांच्या देखभालीसाठी हा निधी वेळेवर मिळतोय. तर अमरावती जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा हा निधी मोठा आधार ठरेल. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कृषी विभागाने आवश्यक ती सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केलेली असल्यामुळे येथील शेतकऱ्यांची दीर्घ प्रतीक्षा आता खऱ्या अर्थाने संपत आहे. त्यानंतर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आता यामध्ये पहिलं नाव येतं ते सोलापूर जिल्ह्याचं आणि त्याच्यानंतर आहे सांगली. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये सरकारकडून निधी वितरित केला जात आहे. सोलापूरमधील कोरडवाहू शेतकऱ्यांना या हप्त्यामुळे मोठा दिलासा मिळेल, तर सांगली जिल्ह्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांना सुद्धा ही मदत अक्षरशः संजीवनीसारखी ठरणार आहे. या सर्व जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे थेट जमा होणार असल्यामुळे पुढील आर्थिक नियोजन सुद्धा शेतकऱ्यांकडून चांगल्या पद्धतीने केलं जाईल. आता ही महत्त्वाची माहिती सुद्धा लक्षात घ्या. याआधी सांगितलेल्या जिल्ह्यांबरोबरच सरकारने अहिल्यानगर जिल्ह्याची सुद्धा नमो शेतकरी योजनेचा निधी जमा होण्यासाठी निवड केली. या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पैसे वर्ग केले जातील. त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. आता विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही बातमी खूपच दिलासादायक ठरणार आहे. कोकण किनारपट्टीच्या रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा या मदतीचा थेट फायदा मिळणार आहे. आता लक्षात ठेवा शेतकरी बांधवांनो, आपण इथे नमो शेतकरी योजनेबद्दलच बोलत आहोत. सरकारने स्पष्ट केल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात नमोचा हप्ता मिळणारच आहे, पण त्याचबरोबर सरकारकडून एक विशेष पॅकेज सुद्धा देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवरचा आर्थिक ताण सुद्धा काही प्रमाणात हलका होईल आणि बळीराजाला मोठा दिलासा मिळेल. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर तुमचा जो काही निधी आतापर्यंत रखडलेला होता तो तुम्हाला मिळणार असल्याचं सरकारने ठामपणे स्पष्ट केलं. त्यामुळे याबद्दल आता काही शंका ठेवायचं कारण नाही. आता शेवटच्या टप्प्याकडे पाहिलं तर नंदुरबार, धुळे, कोकण किनारपट्टीचा सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्हा या जिल्ह्यांची निवड नमोच्या 8व्या हप्त्यासाठी करण्यात आली. आता नंदुरबार आणि धुळे या खानदेशमधील महत्त्वाच्या जिल्ह्यांमधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचा थेट फायदा होणार आहे. या जिल्ह्यांची नावं यादीत असल्यामुळे तेथील शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा समाधान व्यक्त करत आहेत. अशा पद्धतीने एकूण 14 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा केला जाणार आहे. संपूर्ण प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे राबवली जाईल अशी माहिती सरकारकडून देण्यात आली. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता कुठल्याही प्रकारची चिंता करायची गरज नाही. तसेच कोणत्या बँकांच्या माध्यमातून निधी दिला जाईल याची यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली. हा निधी नेमका कोणत्या कोणत्या बँकांमध्ये जमा होणार आहे हे सुद्धा तुम्ही एकदा स्पष्टपणे समजून घ्या, कारण महाराष्ट्रातल्या सगळ्या बँकांमध्ये हा निधी जमा होणार नाही. काही ठराविक आणि खूप चांगल्या वेगाने काम करणाऱ्या बँकांची निवड सरकारने केलेली आहे, की ज्यामुळे तुमच्या अकाउंटमध्ये तातडीने पैसा जमा होईल. सर्वात आधी लक्षात ठेवा, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुम्हाला मिळणारच आहे. सरकारने सांगितल्याप्रमाणे हा निधी वेगवेगळ्या बँकांच्या माध्यमातून तुमच्या खात्यात जमा होईलच. सरकारने सगळ्यात आधी निवड केली ती आपल्या भारतातली सगळ्यात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. त्याच्यानंतर आहे बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कॉर्पोरेशन बँक. त्याच्यानंतर नंबर लागतो आपल्या युको बँकेचा. नंतर आहे इंडियन बँक, इंडसइंड बँक, साधी आणि सोपी आपली पोस्ट ऑफिस बँक. आता या बँकांची निवड सरकारच्या माध्यमातून करण्यात आली, पण त्यासोबत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जिल्हा सहकारी बँक या 2 बँकांच्या माध्यमातून सुद्धा नमोचा 8वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये सरकणार आहे. तर लक्षात ठेवा शेतकरी बांधवांनो, जर तुमचं खातं सहकारी बँकांमध्ये असेल तरी सुद्धा तुमच्या खात्यामध्ये नमो योजनेचा लाभ सरकणार आहे. त्यामुळे तुम्ही आता निश्चिंत व्हा, कोणतंही टेन्शन घेऊ नका. मात्र इथे एक अट पुन्हा लक्षात ठेवा, ज्यांनी अद्याप KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही अशा शेतकऱ्यांना हा निधी मिळणार नाही, असं सुद्धा अधिकृत सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे वेळ वाया न घालवता KYC पूर्ण आहे की नाही हे एकदा नक्की तपासून बघा.
आता बघा, कुठल्याही प्रकारची चिंता मनात ठेवू नका, कारण सरकारकडून आलेल्या ताज्या माहितीनुसार आज दुपारी 1 वाजेपासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत निधी वाटपाची प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला दुपारी 1 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत केव्हाही बँकेकडून मेसेज येऊ शकतो. सध्या सोशल मीडियावर किंवा इतर ठिकाणी पसरलेल्या अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका. मागील काही दिवसांपासून निधी किती येणार, आज येणार की उद्या, अशा अनेक चर्चा सुरू होत्या. पण सरकारकडून अधिकृतपणे सांगण्यात आलेलं आहे की किती हप्ता जमा होणार आहे, हे पैसे केव्हा जमा होतील आणि कोणत्या कोणत्या बँकांमध्ये पैसे येतील. तरी सुद्धा काही शेतकऱ्यांच्या मनात चिंता आहे की नेमका हप्ता कितीचा जमा होईल. तर शेतकरी बांधवांनो, प्रत्यक्ष हप्ता मिळाल्यावरच ही खरी माहिती तुम्हाला समजेल. आता ही होती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दलची अत्यंत इम्पॉर्टंट महत्त्वाची माहिती. व्हिडिओ आवडला असेल, महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा, जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.